सुप्रभात मंडळी, नवीन ब्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे. तर मागं बघू शकताय मी आलेली आहे माझ्या सासरी म्हणजे सतोबावरती. कारण माझे आहो गेलेले आहे ट्रिपला 2 ते 3 दिवसांच्या ट्रिपसाठी. तर आमचं नियोजन त्यांनी इकडे लावलेलं आहे, त्यामुळे आम्ही आलेलो आहे सतोबावरती. आणि सकाळ गावाकडची जशी असते तशीच मॉर्निंग अशी झालेली आहे. आत्ता सध्या 8:30-9 वाजलेले आणि श्री तर सकाळपासून खेळते. आज चक्क 6 वाजता उठली आणि आमच्या घराच्या समोरचं वातावरण बघू शकताय कसं असतं. ह्या आहेत आमच्या शेळ्या आणि एक तुम्हाला सरप्राईज असं नवीन काहीतरी आमच्या घरी आलेलं आहे ते दाखवणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. इकडे बघा, कोणाला दूध काढताय? श्रीला काढायला हे बघू शकताय मंडळी, गावाकडे आलं की ताजं ताजं शेळीचं दूध श्रीला आणि प्रिशाला मिळत असतं. प्रिशा आहे सातारला, तर आजीचा एका नातीसाठी जीव अडकलेला आहे. शेळीचं दूध चांगलं असतं असं म्हणतायत आई. वारं प्रचंड सुटलेलं आहे. आमचा आवाज तुम्हाला काही थोडाफार येणार नाही चांगला मंडळी. थेट पातेल्यात दूध चाललेलं आहे. आता तापवणार आणि मग लगेच श्री पिणार कुटकुट. असल्या पोत्यांमध्ये मंडळी काय असतं ह्याची क्युरियोसिटी वाटली का तुम्हाला? हे असं साठवून ठेवलेलं आहे, हे भरायचं असं आणि हे असं टाकून द्यायचं. आणि जी नवीन गोष्ट मी दाखवणार होती मंडळी ती आहे हे आमचा पर्सनल स्विमिंग पूल. हे आहे शेतकऱ्याचं शेततळ आणि आमचा पर्सनल स्विमिंग पूल बघू शकता. खुश म्याव. काय गा, कशाला बसली इथं? शिकार करायला? कुठनं येणार शिकार? इथनं? ही मांजर एवढी इनोसंट समोरनं दिसते तेवढी ती नाहीये, कारण ही होय ही बसली शिकार करायला डोळे झाकून. हे बघू शकताय मंडळी, हे कसं काय असं पाजणं रडतं या. इथं आल्यापासून काय सोडणं झालं, इकडून तिकडून फिरून येत आहे माझ्या भोवती असं रडतंय. आणि मग चिंपाजी येतो गावाकडे आला की आम्ही धरून घेऊन जातो. ह्या गड्याला जायचं होतं बाहेर, त्यामुळे बूट टोपी सगळी तयारी करून गडी चालला होता बाहेर. संध्याकाळी काय व्होल्टेज कमी होतं त्याच्यामुळं मशीन काय चाललीच नाही वाफारायची, म्हणून आता मग वाफारा देते तिला. श्री लांब धर की नाकापासून, लांब धर. औषध सांगतं बाळा, लांब धर, असं धर. हा ओके माझं बाळ. काय घेते श्री? श्री काय घेतो? अरे असं 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 असं. हा नेब्युलायझर आहे माझ्याकडं आणि हा नेब्युलायझर प्रिशू 3 महिन्याच्या असल्यापासूनचा आहे आणि श्रीला आता जवळजवळ 2 वर्ष पूर्ण होतील. म्हणजे साधारणपणे 3 वर्षापूर्वीचा आहे, 3-3.5 वर्षापूर्वीचा. तुमची बाळा असं हाताला धरून वाफारा घेतात का मला कमेंट करून नक्की सांगा. ह्यांना मॅडमना रात्रभर खोकला आहे आणि खातायत तेलकट आणि दुकानातले जेलीचे चॉकलेट वगैरे, त्याच्यामुळे ह्यांना आज तजवीज केली पाहिजे म्हणून वाफारा सकाळ सकाळी द्यायला केलेला आहे चालू. श्री काय खाती? कणीस खातो. माघारी येते का? बर बर या मग माघारी.
तुला मज्जा वाटती होय ग मज्जा वाटते तुला अगं बाई अगं बाई अगं बाई हे बघा हे एवढ्या मेहनतीनं लोकांचा पंप आणून एवढी मेहनत करायची चालली आहे फक्त हिच्यासाठी. हे बघा कसं फुगवलंय. हे नवीन घेतलं होतं. फुग्याचं काम झालेलं आहे फट झालेलं आहे आणि फाटून पण गेलेलं आहे. कसं काय फुटलेलं आहे फुगवलं इथं काय माझ्या बाई हे बघा हे असलं काय बी येते अंगावर हं? जावा की बाबा. सोडू नका सोडू नका वहिनी. एवढ्या दावा धरकी जोरात अरे उलट झालं का समज एवढ्या धरबर का त्याला नका आता नाही जमत एवढ्या नको बसू मज्जा. पैसे पण द्या फक्त एवढ्या चिक्या कसा पोहतोय तसं तुझ्या कोणी कवलं होतं. कपडे घालून जा. दुसरे धुतलेली वाळलेत की. आई घ्या की. हा बघू शकताय आमचा पर्सनल स्विमिंग पूल आणि मस्त एन्जॉय करते श्री. डाव्यात अडकलं युरिया एका हातानं वय दोन्ही हातानं वडायचं असतं पाहुणे तप मामा वडतात तसं. उघडेश्वर भिली असते ना म्हणता ना कपड्याचं जावा. अहो बाबा बनेलावर होता की शर्ट काढलं असतं एखाद्यानं डोकं चाललं नाही. म्हणले कपड्याचं जावं कपड्याचं जावं. माग मोटर आहे आता टाकायचं कसं नसते तरच मजा वाटते. तिला लय आवडतं. लय रडलेली माघारी येताना त्या स्विमिंग पूलच्या तिथनं माहितीये का निघतच नव्हती बाहेर. तसंच ते बुडवल मुंडक त्याच्या मोर नको एवढे हलवू मोटर नको हलवू नको आवाज नका काढू त्यातनं. गाराटलं बस झालं गाराटलं तोंडात पाणी झालं बरं का एवढ्या. बस आता बस चला. श्री पाहू बाळा पवा डुबडुब करा पवा. हा डुबडुब करते काय डुबडुब करते. अरे तिकडे त्याच्या पाणी जातंय तोंडात तुझं. श्री डुबडुब करा पवा. अगं काका कसा पोहोचतोय काय चिक्या बघते बघ श्री बघ कशा हलावते हात पाय. तोंडात पाणी जाईल बाबा पुढे बघा. चिक्या शिकणार असा करून करून पोवायला.
तर काज भावा दुकान सोडून श्रीला दुपारचं खेळवा बसल्या ती मग नाही तर टेकणार गज भरले पुढे पडून की कस करते अरे त्याच्या तोंडावर जाते डोळे ते कसं नसतंय ते नसतंय कसं पाय हलावते ऊन कडक आहे बरं का त्यामुळे त्यांना पाण्यात बरं वाटत असेल पाणी लय गार आहे का बाबा गार नसते बोरचं पाणी मला धरणार का मी बुडायला लागलो बुडायला येत पाणी विचारत तर मग मंडळी मी चाललेली आता पोहण्यासाठी थोडंसं मस्त म्हणलं एन्जॉय करावं जरा मज्जा घ्यावी आणि श्री तर आधीच गेलेली आहे सगळे गेलेले आहेत चला लेट्स गो तर मग मंडळी दुपारी 3 वाजता आमच्या इथं हलकासा पाऊस पडून गेला थोडं जास्त गरम झालेलं होतं त्याच्यामुळे थंडावा भेटला 4:30 वाजता पुन्हा एकदा एक हलक्या अशा सरी पडून गेल्या आणि त्यातच बरोबर लाईट गेली तर मग संध्याकाळी काय केलं श्रींना नाचणी खाऊन झाल्यानंतर थोडंसं डीजेच्या गाण्यांवरती डान्स केला खूप मज्जा केली आणि थोडंसं जास्त खेळली तासभरती आणि सगळ्या काका आत्तू बरोबर सगळ्यांबरोबर थोडं थोडं नाचले तर संध्याकाळी मंडळी आम्ही जेवण या मंडळी जेवायला चुलीवरचं जेवण भाकरी अंड्याचं कालवण आणि भात हा आहे भाकरीचा पापड आणि हे आहे चंद्र चांदण्यातलं जेवण बाहेरचं तर मग मंडळी जोराचा पाऊस येऊन गेल्यानंतर इथं लाईट गेलेली होती आमच्या घरी आणि लाईट आत्ताशी आलेली आहे थोडाफार मी मोबाईल चार्जिंग केलेलं आहे आणि आत्ता चालू झालेला आहे ब्लॉग कसा वाटला हे मला कमेंट करायला नक्की विसरू नका आणि गावाकडचे ब्लॉग्स माझे कसे वाटतात तुम्हाला हे पण मला कमेंट करून नक्की सांगा तोपर्यंत धन्यवाद